चला सुरू करण्यास हरकत नाहीये. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. आजच्या वेळापत्रकातला शेवटचा. होते पहिल्या डावाची सुरुवात. फरमान टू केतन. पुन्हा एकदा फरमानची तीच सुरुवात. फुल लेन बॉल बचावात्मक पवित्रा. एका धावेला 2 धावात बदललं. मिड ऑन नव्हता सर्कलच्या आतमध्ये. त्या संधीचा फायदा केतनने उचललेला आहे. पहिल्या बॉलवर डबल कंप्लीट केलेले आहे. फरमानच्या गोलंदाजीला खेळताना भान ठेवून खेळावं लागतं. ते केतनला सुद्धा बऱ्यापैकी ठाऊक आहे. सामना 6 षटकांचा असल्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासून पूर्ण करायचे हे दोन्ही संघातील खेळाडूंना बऱ्यापैकी ठाऊक आहे. फरमान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हलक्या त्याने बॉलला फक्त प्लेस केलंय त्याच झोनमध्ये, पण यावेळेस बॉल वेगानं प्रवास करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संस्कार ध्यानी जे लॉंगॉनला तैनात होते बॉलवर पोहोचले तोपर्यंत पूर्ण झाले 1 धाव. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. एकही चुकीचं पाऊल टाकता कामा नये. कॅप्टनचा तोच संदेश प्रत्येक खेळाडूला असावा जेव्हा टीम हडल झालं होतं. कारण सामना जिंकायचा आहे आणि त्या टाटा ट्यागो कारसाठी पात्र व्हायचंय. कारण हरलात जरी तुमचा खेळ चांगला असेल तरी सुद्धा तुमचा खेळ काउंट केला जाणार नाही त्या मॅन ऑफ द सिरीजसाठी. त्याचमुळे टाटा ट्यागो कार जिंकायची असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दोन्ही संघांकडून ते प्रयत्न शिस्तीचे, प्रतिभेचे, अनुभवाचे आणि मॅच्युरिटीचे दिसतील. फरमानचे पहिले 2 बॉल. धावा 3. राजू टायगर आरोंदा. उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. बबल नाईक आता सुरुवात खऱ्या अर्थाने करतायत. सर्वांचं लक्ष होतं केतनवर, पण आता बबल नाईक सर्वांना आकर्षित करतोय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. तुमच्याकडे असलेल्या प्रतिभेची जाणीव तुम्हाला स्वतःहून करायची आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी कोणी येणार नाही. आणि आता आठवण झाली प्रतिभेची की मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानाला जवळून ओळखतोय. थोडा ऑकवर्ड स्टान्स होता हा स्ट्रोक खेळताना. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. फरमानचा हा बॉल अँगल घेत बाहेरच्या दिशेने टर्न झाला. कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्यामुळे बॉलला बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सच्या तयारीमध्ये बबल नाईक नव्हता. येतोय हा पहिला डॉट बॉल या पहिल्या षटकातला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. राजू टायगर्स आरोंदा संघाची धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा. 9 रन्स विदाउट लॉस. दानिश 11 देवबाग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. चालू आहे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. सर्कलच्या आतमध्ये गल्ली आहे. थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिडॉनला सर्कलच्या आतमध्ये आणलंय. मिड ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षण तर बबल नाईकच्या खेळण्याच्या पद्धतीनुसार सेट केलंय. पण आता पाहूया. जर मला षटकारच खेचायचा आहे तुम्ही कुठेही क्षेत्ररक्षण लावा, मी षटकार खेचून राहणार. क्षेत्ररक्षणामध्ये करा कितीही फेरफार. जागा खेचून मी ठोकेन षटकार. 6 धावा. पूर्णपणे आता आपल्या रंगात आलेला आहे. पूर्णपणे आपल्या त्या नैसर्गिक खेळात आलेला आहे. म्हणूनच आता पहिले 2 सामने त्यांच्या पक्षात नव्हते, पण तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं आणि आता या सामन्यावर ते अधिराज्य गाजवत आहेत असं आपण म्हणू शकतोय. धावसंख्या पोहोचते आता 15 वर. फरमान पुढचा बॉल शेवटचा. जे फरमान इकॉनॉमिकल राहिले होते त्यांची इकॉनॉमी खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न बबल नाईकने केलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राजू टायगर आरोंदा संघाची धावसंख्या 16 धावा. एकही विकेट न गमावता 16 विदाउट लॉस. राजू टायगर आरोंदा आफ्टर 1. काय जबरदस्त कॉन्टेस्ट आहे राईट. म्हणजे फरमान यांच्या मागच्या 2 सामन्यांना पाहिलं तर इकॉनॉमी त्यांची अगदी 6च्या खालची होती, पण या एका सामन्यामध्ये त्यांची इकॉनॉमी 16ची झाली पहिल्या षटकात. त्यामुळे प्रत्येक सामना काय तुमच्या बाजूने जाईल असं नाहीये, पण तुम्हाला तुमचे प्रयत्न थांबवायचे नसतात. आणि त्या फरमानला रिप्लेस करताना साहिल लोंगळे यांना वापरले आहेत गोलंदाजी करताना. गोलंदाजी युनिट तर तगडं आहे, त्यात कुठलंच दुमत नाही दानिश 11 देवबाग संघाकडे.
आणि मागच्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांनीच जवळपास सामना जिंकवण्यासाठी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच प्रयत्नांमध्ये आहेत. पण पहिलं षटक तर महागडं राहिलं. हा आमचा व्ही-आय-पी बॉक्स. त्यामध्ये सर्व प्रेक्षक आरामात या स्पर्धेचा आनंद योग्य त्या अँगलने घेत आहेत. उद्यासुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील. त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे. बघा पेट्रोल पंपवर पेट्रोल मिळत नाहीये. त्याचमुळे कदाचित प्रेक्षक या एस-एम-जी ग्राउंडवर पोहोचत नाहीयेत. आणि पेट्रोल देऊन देऊन किती देतात? 200-300चं. त्याचमुळे लांबवरचे जे प्रेक्षक आहेत, ते या हायस्कूलच्या ग्राउंडवर पोहोचू शकले नाही. तर देखील ऑनलाईन आम्हाला प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा आभार. 16 क्रॉस बॅटर खेळले. स्वेदलेला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल गॅदर करून थ्रो करेपर्यंत विकी थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले. ओमी त्या ठिकाणी तैनात होते. 1 मिळेल. धावसंख्या पोहोचते 17. केतन 3 वर, बबल नाईक 14 वर. साहिल लोंगळे यांची देखील प्रतिभा वरचढ राहिलेली आहे. पेस कंट्रोल चांगला आहे, स्किल चांगली आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, बॉलचा रिलीज पॉईंट योग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्या खेळपट्टीचा अंदाज बांधून ते गोलंदाजी करतात. फलंदाजाचा स्टान्स ओळखून गोलंदाजी करतात. आणि खूप कमी वयामध्ये त्यांना ती मॅच्युरिटी मिळालेली आहे. अंडर 19 कॅटेगरीमध्ये त्यांनी आयएसपीएल खेळली आणि त्यांची प्रतिभा काय आहे पूर्ण जगाने पाहिली. खरं तर श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत ते बेस्ट बॉलर सुद्धा राहिलेत. सातत्यानं विकेटचा शोध घेण्यासाठी साहिल लोंगळे यांना बोलवलं जाते आणि साहिलने ते कित्येक वेळा करून दाखवलं सुद्धा. केतन स्ट्राईकर सेंडला धीम्या गतीचा बॉल चिप केलंय. आहेत क्षेत्ररक्षक मिडॉनचे. बॉलवर पोचताना अजूनही स्ट्रगल आहे. जीवित आपण पाहतोय मिडॉनला 1 मिळेल. साहिलच्या षटकाला व्यवस्थित ओळखून खेळलं जात आहे. परिवर्तन चांगलंच आहे. रिदम मेंटेन केलेली आहे आणि काय दाखवायचं आणि काय द्यायचं त्याचा बॅलन्स त्यांनी खूप चांगला राखला आतापर्यंत. म्हणूनच पहिल्या 2 बॉलवर फक्त 2च धावा मिळाल्यात. राजू टायगर आंदोलनाला हो बॅकफुटला जाऊन पंच केलंय. फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय बबल नाईक. फटका आवडला असेल जोरदार टाळ्या जाऊ द्या बबलसाठी. चौकार. काय स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. वेग चांगला होता. चेंडू मध्ये काहीच खराबी नव्हती पण काय ऍडजस्ट केलं बघा. बॅकफुटला बॅलन्स करून थोडेसे झुकले पण बॉलला एक्स्ट्रा कव्हर सीवरच्या बाहेर पाठवलो. काय वेगाने तो बॉल गेला. रॉकेट शॉट बाय बबल नाईक. पुन्हा एकदा साइड अँगल काय बॅलन्स साधलाय. क्रीज बॉक्सचा वापर करून तो स्ट्रोक खेळलाय कव्हर्सच्या दिशेनं. चौकार मिळालेला आहे. 4 धावा वाढतात. धावसंख्या 22 झाल्या. 22. मजा आली या मॅच मध्ये. दोन्ही महाशक्ती एकमेकांसमोर लढतायत पण आताच्या घडीला बबल नाईकचा खेळ पाहायला मिळतोय. आणखीन एक आपल्या टप्प्यात आला तर मग कार्यक्रम पक्का. बॉल फॉरवर्ड गॅलेक्सी बरेशा पार. षटकार साधावा. अगदी पुढ्यात होता. फक्त बॅटचा फेस योग्य त्या वेळी क्लोज करायचा होता टायमिंग साधताना आणि त्यांनी बघा काय टायमिंग साधला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्यांच्या रीच मध्ये होता. ते एक्स्ट्रा कव्हरला खेळू शकले असते पण त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे मिड विकेट स्क्वेअर लेग. त्या झोनमध्ये त्यांनी षटकार खेचला आणि काय कॉन्फिडन्स आहे आता. बबल ज्या झोनमध्ये मारतोय त्या झोनमध्ये धावा मिळत आहेत. राजू टायगर अरुंदाला. केतन मात्र तो विश्वास ठेवलाय. मागच्या सामन्यामध्ये जसे 2 षटकार आले त्यानंतर बबलला आपल्या शक्तीची, आपल्या ताकदीची, आपल्या गुणवत्तेची पारख झाली आणि साहिल लोंगले जो एक इकॉनॉमिकल बॉलर राहिला आजच्या वेळापत्रकातला. राजू पालडी तसेच फरमान प्रिन्स हे वेगवेगळे गोलंदाज आपण पाहिले जे इकॉनॉमिकल राहिले पण फरमानच्या मागच्या 2 सामन्यांचा खेळ तर अगदी इकॉनॉमिकल होता. सर्वात इकॉनॉमिकल बॉलर आजच्या वेळापत्रकातला होता फरमान. त्यांना सुद्धा धावा खर्च करताना आपण पाहिलं पहिल्या षटकात. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय. आपला फटका 440 वोल्टचा झटका. किंग ऑफ द रिंग. बॉल सीमारेषा पार. चौकार. आहेत चाहते आहेत. फरमान खान अली कन्स्ट्रक्शन बबल नाईक साठी 1000 रुपये समालोचक कक्षामध्ये जमा. फरमान खान अली कन्स्ट्रक्शन चांगल्या खेळाला ओळखतात. चांगल्या खेळाची पारख ठेवतात. फरहान खानच्या वतीनं आणखी 1000 रुपये. पण उद्या
फरहान खान अली कन्स्ट्रक्शनचे मालक ज्यांच्या वतीनं उद्या पैशांची उधळण कोणावर होईल ती गुप्तता आम्ही पाळलेली आहे. तर पाहूया तो उद्याचा खेळाडू कोणता ज्यावर फरहान खान पैसे उधळतील किंवा गेल्या वर्षी तर ते व्हायरल झाले होतेच. आता दबाव दिसतोय, दबाव आहे साहिल लोंगलेवर, कारण मागच्या 5 बॉलवर त्यांनी 16 खर्च केला. विकेटचा रकाना अजूनही खाली आहे. थोडीशी चर्चा केली जाईल, कारण आता विशालचं देखील दडपण वाढते, कारण जर सुरुवात चांगली झाली नाही तर मग मध्यंतर आणि मग शेवट मात्र आपल्या बाजूनं जाणार नाही. आणि म्हणूनच बबलचा जो खेळ आहे आक्रमकतेचा, 8 चेंडू 28 केतनचा खेळ, त्यांना फक्त 3च बॉल फेस करता आलेत आणि 3 बॉल्समध्ये त्यांनी बनवले 4 धावा. डबल नाईक पूर्णपणे जबाबदारी उचलतो या डावाची, या 2 षटकांची. आतापर्यंत दोन्ही षटकांमध्ये दोन्ही गोलंदाजांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. काय खेळ चाललाय, नक्कीच हायलाईट पाहायला आवडेल भूपेश बबल नाईकच्या या खेळाची. धावसंख्या 33 झाले. नेक्स्ट बॉल, हो धीम्या गतीचा बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचले आणि कॅच कंप्लीट. विकी मुंबईकर होते. बबल नाईकचा खेळ संपला. हे वादळ शमलं. झंझावती खेळ जरी संपलाय पण प्रेक्षकांच्या टाळ्या अपेक्षित आहे बबल नाईकसाठी. 9 चेंडू 28 धावांची वादळी खेळी करून आपल्या संघाला सुरुवात देऊन गेलेत बबल नाईक पवन बॉक्सच्या दिशेनं. 3 षटकार 2 चौकार, 311चा स्ट्राईक रेट, 9 चेंडू 28, 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 33. राजू टायगर्स आरोंदा नवीन फलंदाज पोहोचतायत. दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा राजा या महत्वाच्या सामन्याचा बबल नाईक ठरलेला आहे. चांगली स्थिती राजू टायगर्स आरोंदाची. रिप्लेमध्ये आपण पाहूया हा स्ट्रोक बघा, पूर्णपणे ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन व्हेरी वेल बॅलन्स स्ट्रोक खेळायचा होता, पण मात्र त्या झोनमध्ये स्क्वेअर लेगला विकी मुंबईकर होते, त्यांनी तो झेल टिपला. फटका खूप चांगला ऍडजस्ट केला होता, पण ऑप्शनच्या बाहेरचा वेगवान बॉल असल्यामुळे ती ऍडजस्टमेंट थोडीशी चुकली आणि म्हणूनच बघा ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. असायलाच हवी, कारण 6 षटकाच्या सामन्यामध्ये अजून चांगला खेळ त्यांच्या वतीनं संघाला मिळू शकला असता, पण नाही. आपण पाहूया हायलाईट बबल नाईकच्या फलंदाजीची. हा पहिला स्ट्रोक जो त्यांनी उलटा खेळलाय तेव्हाच त्यांचं धाडस पाहायला मिळालं होतं की मी पॉवर प्लेवर राज्य करण्यासाठी आलो, आणि तेच त्यांनी करून दाखवलं सुद्धा. हा ऑनसाइडला पिकअप स्ट्रोक, जास्त एलिव्हेशन नव्हतं पण गॅप होता मोठा. पॅरलल स्ट्रोक त्यांनी खेळलाय आणि त्यानंतर मग ऑप्शनच्या बाहेर बॅकफुटला बॅलन्स करून पंच करताना कव्हर्सला टार्गेट करून हा चौकार वसूल केला. आणि सर्व जे स्ट्रोक्स आहेत ना अफलातून खेचलेले आहेत. आता बघा स्ट्रेट बॅटर स्ट्रोक. मी थोडा वेळ काय थांबलो, मला विसरले काय, केतन मात्रेचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. 2 षटकांमध्ये केतनला तितका मौका नाही मिळाला, पण जसे बबल बाद झाले केतनने जबाबदारी स्वतःकडे खेचून घेतली आणि हा षटकार ठोकत या षटकाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. फरमानचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. फरमान सुद्धा थोडा संभ्रमात येत असेल की मागच्या 2 सामन्यांमध्ये माझ्याकडून वरचढ कामगिरी पाहायला मिळाली, पण आता दोन्ही षटकांमध्ये माझ्या विरोधात तगडे स्ट्रोक खेळले जातात. बघा स्ट्रेट बॅटेड परफेक्ट बॅट स्विंग आणि टायमिंग साधत असताना फोटोजेनिक फिनिश त्या स्ट्रोकला दिलाय केतन म्हात्रेने. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला थेट पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. केतन म्हात्रेचा खेळ चाललाय सुपर हिट. धावफलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट, सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग, लेग स्टंपच्या बाहेर जाणार बॉल आणि काय झटका देऊन हा तो स्ट्रोक त्यांनी स्क्वेअर लेगला खेळला. टायमिंग साधत असताना आपली कलात्मक खेळी दाखवत असताना बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलंय. लगातार 2 तगडे स्ट्रोक फरमानच्या विरोधात केतन म्हात्रेने ठोकलेले आहेत. फ्रीज बॉक्सचा वापर कसा करायचा, कधी करायचा, केव्हा करायचा बऱ्यापैकी ठाऊक आहे. पुढच्या पायाला वेगळं केलं आणि त्यानंतर ऑनसाइडला बॅटचा फेस क्लोज करत असताना मनगटाचा अचूक वापर केतन म्हात्रे यांनी केला. धावसंख्या राजू टायगर आरोंदा 45 धावा, 1 फलंदाज बाद. केतनचा खेळ 16 धावांचा, फरमानचा 2 षटकांचा खेळ थोडासा महागडा राहिलाय. आतापर्यंत सर्वात जास्त धावा बनवणारे फलंदाज रवी घुले, मंगलमूर्ती पिणे 4 डावामध्ये 117, कृष्णा गवळी अमरसाई गोरखपूर 4 इनिंग मध्ये 103, केतन म्हात्रे 4 इनिंग मध्ये 93.
यावेळेस चॉप केले बॉलला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल तर मिळेल, सेकंडचा कॉल दिला जाईल का, घेतला जाईल का? यानंतर आणखीन 3 षटकं आहेत. त्याचमुळे कॉल नाही घेतला. मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते राजू टायगर अरोंदा 46. पुन्हा एकदा तुम्हाला केतन म्हात्रेचे एक्सप्रेशन्स. ही आवश्यकता आहे. ही हूल आहे. ही क्रिकेटची योजना आहे. क्रिकेटचा राजा. खरं तर खूप कमी खेळाडूंना आपण इतक्या जिद्दीनं खेळताना पाहतो. इतक्या प्रतिभेचा खेळ सातत्यानं देताना पाहतो. यावेळेस बॉलच्या पिचिंग करून फॉलो करताना बॉलला खेळले. लॉंग ऑफला संस्कार. 1 धाव मिळते. 1 धाव वळून धावसंख्या पोहोचते आता 47 वर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. केतन स्ट्रायकर सेंडला. 17 झाल्यात केतनच्या, 47 झाल्यात राजू टायगर अरोंदाच्या. फरमानचा थोडा खर्चिक खेळ या षटकात पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चकवा देणारा बॉल, फुल लेंथ बॉल. थोडीशी फ्लाईट तर जरूर दिली होती यावेळेस गोलंदाजी करताना. आणि त्यानंतर आतल्या दिशेने बॉल टर्न झाला. शार्प इन कटर गोलंदाज फरमानच्या वतीने हाताळला गेला आणि त्यासाठी सुद्धा ते प्रयत्न होते धावा बनवण्याचे, पण नाही बनवू शकले. पहिला डॉट या षटकातला हाताळतोय फरमान. 30 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 47. 1 फलंदाज बाद. फुलटॉस बॉल. फक्त एकाच धावेची मनस्थिती त्यांची होती, कारण जितकी जास्त स्ट्राईक त्यांना मिळेल तितका जास्त स्कोर ते संघासाठी देऊ शकतील, तीच त्यांची मानसिकता आहे. षटकं संपतात 3. राजू टायगर अरोंदा 48. 1 फलंदाज बाद. 3 षटकाचा खेळ संपला. युवा देवगड आपला जसा, तर देवगडमध्ये तुम्ही आलायत क्रिकेटची स्पर्धा खेळताना, तर देवगडच्या पर्यटन स्थळांना सुद्धा भेट द्या. देवस्थानांना भेट द्या. खाद्य संस्कृतीचा अनुभव घ्या. आतापर्यंत मागच्या 4 दिवसांमध्ये खूप चांगले अनुभव, खाद्य संस्कृती अनुभवली, पर्यटन स्थळांना भेट दिली, सर्व क्रिकेटपटूचे अभिप्राय आपण घेतले आणि सर्वांचे अभिप्राय सकारात्मक राहिलेले आहेत. कौशल कौशल पाटील, वळपाडा एक्सप्रेस, योग्य त्या वेळी हा पर्याय वापरला जातोय. संस्कारचं मार्गदर्शन त्यांना मिळते. केतनचा स्ट्रायकर एंडला आहेत. आतापर्यंत पहिल्या 3 षटकांमध्ये राजू टायगर्स अरुंदा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. 16चा रन रेट, 48 धावा, 1 फलंदाज बाद. त्यातल्या त्यात बबल नाईकची पहिल्या 2 षटकांमध्ये उत्तम सुरुवात आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये केतनचा धमाकेदार खेळ. ही हायलाईट आहे या डावाची. पहिली विकेट तर गोलंदाज साहिलने मिळवली दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर, पण तोपर्यंत पूर्णपणे बाजी सुरुवातीची राजू टायगर संघाच्या बाजूनं. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन आहे. विकी थ्रो होईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. कौशल सुद्धा मागच्या 2-3 पर्वांपासून भरवशाची गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. कौशलच्या या षटकाची सुरुवात सिंगलने झाली. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 93. याच वेगाने जर खेळ झाला राजू टायगर अरुंदाचा, दिनू कांबळे मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये रनचेस करताना फिनिशिंग टच देण्याचं काम त्यांनी दिलं, पण आता पहिल्या डावामध्ये फलंदाजी करायचे. आणि आता तसाच खेळ ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं. चेंडूवर केलं आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल थेट VIP डाईसवर, गगनचुंबी षटकार. या स्पर्धेतला सर्वात उंच गेलेला हा षटकार आपण म्हणू शकतो. इतका उंच तो बॉल गेलाय. खूप जास्त इलिव्हेशन होतं, अंतर तितकं नव्हतं, पण उंची खूप जास्त गाठली होती. दिनू कांबळे बघा काय ताकदीने तो स्ट्रोक खेळलाय. 6 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 55 धावा, 55. उलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. कौशलचा बॉल पोहोचेल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाणार नाही. कोणताही फलंदाज स्ट्रायकर एंडला थांबू द्या. धावा होत आहेत असंच पाहायला मिळते, कारण दिनूचा खेळ आहे 3 चेंडूत 8 धावांचा. केतनचा खेळ 9 चेंडूत 19 धावांचा, 56 झाले आहेत. 14 षटकातले 3 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. कौशल बॉलिंग ट्रॅकवर केतनसाठी.
स्क्वेअर ड्राईव्ह केले, दोन क्षेत्ररक्षकांना कामावर लावले आणि बॉल काय चेस होत नाहीये. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौफेर फलंदाजी केतन म्हात्रेची, चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि काय फुटवर्क आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, स्ट्रोक सिलेक्शन आहे, टायमिंग आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून येत आहेत केतनच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये. बघा यावेळेस बॅकफुटला स्ट्रॉंग केलं, बॉलच्या पिचिंगला फॉलो केलं आणि त्यानंतर बॅटचा फेस योग्य त्यावेळी ओपन करताना बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनला तो चौकार त्यांनी वसूल केला. 4 मिळते धावसंख्या 59 झाले, 59. कौशलचं षटक सुद्धा थोडंसं महागडं राहिलंय. पुढचा बॉल केतनसाठी कौशल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हरला विकी. एक मिळेल. धावसंख्या 61 झाले, 61. अपडेट करतोय आपण. चला अपडेटेड स्कोर इज 61. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते, त्याचमुळे कुठलीच सावधानी न बाळगता जसा खेळ भारदस्त देता येईल तसा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहिलेला आहे. खूप कमी डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्यांनी खेळले, पण जास्तीत जास्त अटॅक करत असताना ते तारतम्य बाळगून त्यांनी स्कोर बनवलेला आहे. पुढचा बॉल फुलटॉस ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा बॉल पोचेल लॉंग ऑफला, एक धाव मिळेल. बंटी भद्रिके बॉल अडवताना पाहायला मिळाले. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा, 62. लॉस ऑफ 1 विकेट. राजू टायगर्स आरोंदा 62 धावा, एक फलंदाज बाद. दिनू खेळतात 9 वर, केतन खेळतात 24 वर. कौशलचं मागचं षटक 14 धावांचं. तर दानिश इलेव्हन देवबाग या संघासाठी सोनारी गाव, उरण तालुका, रायगड जिल्हा, प्रशांत कडू, मयूर पाटील, स्मित कडू, सुनील कडू यांच्याकडून दानिश इलेव्हन देवबाग साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला बॉल साहिलचा आउटसाइड द ऑफ स्टंप बट बियॉन्ड दी वाईल्ड लाईन. आणि म्हणूनच बघा अगोदर स्ट्रोकसाठी ते कमिट झाले होते, पण त्यानंतर त्यांनी तो स्ट्रोक ऑफर नाही केला. नक्कीच देवगडमधील प्रेक्षणीय मंदिरं, देवगडमधील प्रेक्षणीय समुद्र किनारे या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला या 5व्या षटकानंतर देऊच. आपण जरूर त्या स्थळांना भेट देऊ शकता. धावसंख्या 62. क्रॉस बॅटर खेळले साहिल लोंगळे. खरं तर त्यांनीच एक विकेट मिळवलेला आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांच्यावर तो विश्वास ठेवला जातोय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे काय चपळता आहे या खेळाडूंची. इतका प्रवास करून कमिटमेंट पूर्ण करून दिवसभरामध्ये 3 ते 4 मॅचेस खेळून ती ऊर्जा राखणं वाटतं तितकं सोपं नाही, बघताना सोपं वाटते. मैदानात गेल्यानंतर मात्र ती ऊर्जा राखून 6 षटकं 30 मिनिटं तो स्टँड घेणं सोपं नाहीये. साहिलचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल इन बॉल नाही तितका फायदा उचलता आला. बॉल फॉरवर्ड स्क्वेअरला वेगानं साहिल बॉलवर पोहोचला. साहिलची कमिटमेंट सुद्धा लाजवाब आहे. काय गोलंदाजी साहिलची पाहायला मिळाले. म्हणजेच दबाव झेलण्याची जी मॅच्युरिटी आहे त्यांनी खूप कमी वयामध्ये इम्प्लिमेंट करत असताना ज्या संघात खेळतील त्या संघामध्ये गोलंदाजी करताना फायदा मिळवून देतील. तोच खेळ फायद्याचा साहिलचा राहिलेला आहे. आणि समोर 2 धुरंधर खेळत आहेत. दोन्ही धुरंधर चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत, पण त्यांना रोखण्याचं आव्हान साहिल लोंगलेने अचूकतेने स्वीकारलंय. परफेक्शन. वेग चांगला आहे, रिदम चांगली आहे, डिसिप्लिन चांगली आहे. सर्व गोष्टी साहिलच्या व्यवस्थित जुळून येतात गोलंदाजी करताना. केतन 11-24, राजू टायगर 65. आणि आता केतनचा पुन्हा एकदा ब्लास्ट. केतन मात्रे माझं नाव, षटकार खेचणं माझं काम. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, आउट ऑफ ग्राउंड, सिक्सर. नक्कीच मला ती यादी भूपेश दाखवतीलच थोड्या वेळानंतर. कारण आता केतनने जो खेळ दिलाय या डावामध्ये,
तर काहीतरी बदल होतील असं कुठेतरी दिसणार आहे तुम्हा आम्हा सर्वांना. सर्वजण तर कॅल्क्युलेशन करून मोकळे झाले असतील, की नेमकं काय होणार आहे त्या लिस्टमध्ये बदल. धावसंख्या 71 झाले आणि चंदू शेट्टी सरांचं ते मॅनिफेस्टेशन आहे, त्यांनी प्रश्न देखील तसाच विचारला होता. लोडिंग. पुढचा बॉल साहिलचा. धावसंख्या 71 आहे. राजू टायगर. आणखीन एक, आणखीन एक. केतन म्हात्रे समोर असू दे कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हाच माझा अंदाज. प्रेक्षकांना करणार नाही मी कधीच नाराज. सिक्सर. काय खेळ चाललोय. प्रेक्षकांना तो कधीच नाराज करत नाही, चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. साहिल जो या षटकाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. धावसंख्या 77 झाले. हुल्लेन बॉल पण आवाक्यात होता का? नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतो. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 78 झाले. 78. 78 झालेत. सातत्यानं मोठ्या फटक्यांची मेजवानी हे प्रस्तुत करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि म्हणूनच मनात फक्त एकच विचार, खेचायचा आहे लांबलचक षटकार. याच भूमिकेवर केतन म्हात्रे तुम्हाला खेळताना पाहायला मिळालेत. अजून शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. धावसंख्या 78 झाले. 78. लॉस ऑफ 1 विकेट. राजू टायगर आरोंदा. पुढचा बॉल केतनसाठी. आणखीन एक. मी नाही थांबणार. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. बॉल सीमारेच्या पलीकडे आणखीन एक षटकार लगातार सातत्यानं. षटकारांची तिकडी पूर्ण केले. खरं तर बॅटच्या खालच्या बाजूला बॉल कनेक्ट झाला होता, तरी सुद्धा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. ही ताकद आहे केतन म्हात्रेची. आणि आता षटक संपते 5वं आणि धावसंख्या आहे राजू टायगर्स आरोंदा या संघाची 84 धावा. 84 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम राजू टायगर आरोंदा. आणि आता मोस्ट रन स्कोरर. कॅमेरामॅन फोकस करो. बिग स्क्रीनवर केतन म्हात्रे, राजू टायगर आरोंदा. 4 डाव 119. रवी घुले मंगलमूर्ती पुणे 4 डाव 117. कृष्णा गवळी अमरसाई गोरखपूर 4 डाव 103. चला, आणि हे तिन्ही जण क्वालिफाय झालेले आहे सुपर 4 साठी. त्याचमुळे मजा येईल. केतनच्या 4 डावांचा आढावा. 119 धावा. 119चा एव्हरेज स्ट्राईक रेट 238. 150. आणि बघा 119चा एव्हरेज म्हणजे काय भन्नाट खेळ. आणि हा ओडीआयचा एव्हरेज नाहीये, हा 6 षटकांच्या फॉर्मॅटचा एव्हरेज आहे 119. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ते फक्त एकदाच बाद झालेत. ते एकदाच बाद झालेत. 119चा त्यांचा एव्हरेज आहे. आणि ती कार, आणि कारच्या बाजूला केतन मात्र. क्या बात आहे भूपेश कराळे, काय काम आहे. क्रॉस बॅटर खेळलेत. बॉल पोचतोय मिड विकेटला. एक धावच मिळेल. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 85. 85. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करतायत हिमांशू पाटील. अलीमगर एक्सप्रेस प्रल्हादजी पाटील, अलीमगरचे लेजेंडरी क्रिकेटर, त्यांच्याकडून हिमांशू पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर हिमांशू लीड बॉलर ही भूमिका घेतात. सुरुवातीच्या क्रमावर गोलंदाजी करतात. पण आता गेम प्लॅनिंग थोडीशी बदललेली आहे. कॅप्टनने शेवटच्या षटकासाठी हिमांशू पाटीलला राखून ठेवलेलं आहे. स्ट्रायकर साईडला पुन्हा एकदा केतनच आहेत. हिमांशूसाठी हे आव्हान थोडंसं कठीण आहे, पण हिमांशूने जबाबदारी स्वीकारले. लगातार मेडन्स हाताळण्यासाठी हिमांशूला ओळखलं जाते. ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपल्याला करायची. आणि रेफरल घेतलाय, डीआरएस घेतलाय. बॅटर्सने डीआरएस घेतला, राईट. चला, ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करूया. शेवटच्या षटकात आपण आलेलो आहोत. फेअर बॉल. चला, फेअर बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं की पहिल्यांदा लँडिंग पोझिशन कुठे होती पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळाली.
फ्रंट लेग कुठे लँड झालाय त्याची तपासणी पंचांनी केली आणि चला डॉट आलाय. हिमांशू षटक चांगलं सुरू केलेलं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पाठवलाय. चालू राहील माझ्या संघर्षाचा लढा आणि तोच चालू आहे सातत्यानं मैदानाच्या चौफेर. फलंदाजाला शिकवतोय सातत्यानं आपण प्रत्येक स्पर्धेत खेळत असताना काय ऍडजस्टमेंट केलेली आहे. गोलंदाज सुरुवात चांगली देताना पाहायला मिळाले पण त्यानंतर फलंदाज केतन म्हात्रे ते कुठे लवकर थांबणार आहेत. प्रत्येक बॉलवर त्यांचा तो प्रहार करण्याचा अंदाज निराळा आहे. आणखीन एक थेट समालोचक कक्षामध्ये येणार आपला फटका 440 वोल्टचा झटका इलेक्ट्रिफाय सिक्सर. आजच्या दिवसातली ही दुसरी 50 तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रणप्राप्ती. 17 चेंडू 54 7 षटकार 1 चौकार. केतन म्हात्रे इज फॉर यू. प्रेक्षकांचा पैसा वसूल. एकाच दिवसात 2 अर्धशतक. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करताना बॉलला कव्हर झोन मध्ये खेळलं. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण षटकार जाईल इतकं होतं आणि षटकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय केतन म्हात्रे. आणि बघा ती एन्जॉयमेंट ते सेलिब्रेशन खूप काही सांगून जातं. एका भव्य स्पर्धेमध्ये एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक पूर्ण करणारा हा फलंदाज केतन म्हात्रे आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन सांगून जाते खूप काही. एक्सप्रेशन आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे घालतोय राडा आणि सातत्याने बोलतोय 6चा पाडा. स्वीपर कव्हर क्लिअर सिक्सर. म्हणजेच त्यांनी दुसऱ्यांदा षटकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे. फक्त आणि फक्त केतन म्हात्रे आणि धावफलक झालाय 3 आकडी 103 रन 03. राजू टायगर्स आरोंदा या स्पर्धेतला सर्वोत्तम धावफलक मागच्या 4 रजनीतला. अजूनही एक बॉल बाकी आहे 103 ज्यामध्ये केतन म्हात्रेच्या 18 चेंडू 60 दिनू कांबळेच्या 8 चेंडू 13 आणि 28 धावा बबल नाईकच्या. तिघच खेळलेत आणि तिघच भारी पडलेत. एकूण 8000 प्रेक्षक एकाच वेळी पाहतायत. 1:30 वाजलेत तरी आणि टोटल वॉचिंग आजची झाले 4,40,000. अजून एक इनिंग बाकी आहे. 103 झालेत. शेवटचा बॉल बाकी हिमांशू पाटीलचा. ओ यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून खेळला जरूर पण तितकं अंतर नाही गाठू शकला. बॉल लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि आता केतन म्हात्रे बाद झालेत. म्हणजे आजच्या दिवसात ते दुसऱ्यांदा बाद झालेले आहेत. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाले 104 जिंकण्यासाठी 105 36 चेंडू 105 धावा. पण टाळ्या होऊन जाऊ दे केतन म्हात्रेसाठी. जो खेळ पाहण्यासाठी तुम्ही इतक्या रात्रीपर्यंत थांबलात तो खेळ तुम्हाला पाहता आला त्याचं क्रेडिट जाते केतन म्हात्रेला. जसा मी उल्लेख केला की आई वडील फक्त तुमचं नाव ठेवतात ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि हा क्रिकेटपटू आता पूर्ण भारतातल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. आता संघ मालक सुद्धा तेच सांगतायत जर केतन असेल तर मी संघ घेईन. आणि पाहूया ही 50 या 50चे हायलाइट. जसे बबल नाईक थांबले तसे केतन म्हात्रे सुरू झाले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर तो षटकार आणि त्यानंतर मग बागे वळून त्यांनी नाही पाहिलं. हा बॉल फ्लिक करताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला. परफेक्ट शोध टायमिंग जुळवत असताना त्यांनी तो स्ट्रोक एक्झिट केला. कौशलचा हा पुढचा बॉल बॅटच्या फ्लो मध्ये होता. बॉलच्या पिचिंगचा पाठका करताना हा देखील स्ट्रोक त्यांनी खूप चांगला सजवला. त्यानंतर साहिलला टार्गेट केलं. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळत असताना लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा अप्रतिम षटकार. आणि साहिलच्या त्या षटकामध्ये षटकारांची बरसातच पाहायला मिळाली. व्ही मध्ये खेळत असताना स्ट्रेट बॅटेड स्ट्रिक्सर जी ओळख आहे केतन म्हात्रे यांच्या फलंदाजीची ती ओळख त्यांनी पूर्णतः या सामन्यामध्ये टिकवली. आणखीन एक स्ट्रेट बॅट बघा साहिलच्या 3 षटकारांना त्यांनी लॉंग ऑफलाच खेळलेला आहे. त्यानंतर हिमांशू पाटील आले आणि हिमांशू पाटील यांच्या षटकात सुद्धा लगातार 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. हा कव्हर्स बाउंड्री लाईन क्लिअर करणारा मुख्य मंचाच्या दिशेने तो षटकार. त्यानंतर हा सुद्धा आमच्या समालोचन कक्षाला
अभिवादन देणारा षटकार आणि अर्धशतक त्यांचं पूर्ण झालं या षटकाराने आणि ती सेलिब्रेशनची मोमेंट आपण पाहिली. प्रेक्षकांना तो अनुभव मिळाला आणि त्यानंतर हा फोर्स केलेला स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करणारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटकार आलेला आहे. बबल नाईकने खरं तर सुरुवात केली, पण केतन मात्रेने कळस चढवलेला आहे. केतन मात्रे 19 चेंडू 61 धावा, बबल नाईक 9 चेंडू 28 धावा, दिनू कांबळे 8 चेंडू 13 धावा, फक्त 2 एक्स्ट्रा 17चा रन रेट, 6 षटकाचा खेळसोबत आवश्यक 104, फरमानची 2 षटकं 31 धावांची, साहिल लोंगलेची 2 षटकं 39 धावांची, 1 विकेट साहिलच्या खात्यात, कौशलचं 1 षटक 14 धावांचं आणि हिमांशूचं 1 षटक 20 धावांचं. पहिला विकेट 33ला मिळाला गोलंदाज साहिलला आणि दुसरा फलंदाज केतन धावचीच्या स्वरूपात 104ला बाद झाला. 36 चेंडू 105 धावांची गरज. आता या धावा चेस केल्या जातील की धावा डिफेंड होतील ते अपडेट्स घेऊया आपण व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर. हॅलो. पारदर्शके आले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य अरुंदा शर्वानी शेखर गावकर मॅडम यांच्या माध्यमातून केतन मात्रेच्या खेळीसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच राजू टायगर अरुंदा संघमालक सन्मान्य दाजी रेडकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल एकूण 4000चा मानकरी ठरतोय केतन मात्रे. तसेच अली कन्स्ट्रक्शनचे मालक फरहान अली शेख यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार बबल नाईकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. ऑफ करा. फरहान खान अली कन्स्ट्रक्शनचे मालक 1000 रुपये बबल नाईक यांच्यासाठी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. फरहानभाई मंचावर आहेत आणि विपुल भाई सुद्धा मंचावर आहेत. रोहन आहेत, रोहन गाडी आहेत. छत्तीस बॉलमध्ये 105 करायचे आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. पहिल्या डावात झाले तर दुसऱ्या डावात का नाही होणार, ते करावे लागतील. एवढ्या लांबवरचा प्रवास 500 किलोमीटरचं अंतर गाठत लोकांनी सगळ्यांनी देवगड गाठलंय. आता हार म्हणून चालणार नाही. तुम्ही केलं तर आम्ही सुद्धा करणार, हा विश्वास स्वतःच्या मनामध्ये निर्माण करावा लागणार आहे. एक पहिला डाव आपण पाहिला, बबल नाईकची लाजबाब सुरुवात आणि त्यानंतर केतन मात्रे यांचा विध्वंस. परंतु ओमी केनी यांच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. हा खेळाडू काही करू शकतो. सोबतीला विशाल शहा आहेत, ही जोडी आहे. तर बॉलिंगसाठी दाखल होताना पहिला मिळतात, पहिली ओव्हर घेऊन आशिष मेहरोल. चांगला बॉल पहिला मिळाला, रन घेण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे येत आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली इकडे.
काय बॅटिंग केली केतन म्हात्रे यांनी 61 धावांची खेळी केली आणि माझ्या मते आता पहिल्या नंबरवर ते आले असतील. ऑप्शमच्या बाहेर टाकलाय. तिकडनं बॉल थोडासा टर्न देखील होताना पहिला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेले आहेत. 36 बॉल आणि 104 ची आवश्यकता. दीपक जगताप साहेब यंगस्टारचे महत्वाचे सदस्य आहेत. गुजरातवरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि आयोजन कमिटीच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या नंबरवर विराजमान आहेत केतन म्हात्रे 138 4 इनिंगमध्ये. रवी घुले दुसरा नंबर 117. ओ हो दांडी गुल मिडल स्टिक वाकवली आहे आणि पहिल्या विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहे. आशिष मेहरोल मोठी विकेट घेत आहेत. ओमी आउट. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आलाय. संस्कार ध्यानी सगळ्यांचं ध्यान त्याच्यावर लागलंय आता. पहिल्याच ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी होताना जास्त सफल झाले. मिडल स्टंप तिन्ही स्टंप बॉलरला दाखवले आणि आशिष मेहरोल असे बॉलर आहेत जे मात्र एकदा संधी दिली की त्या संधीचं सोनं करतात. आणि खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की ओमी यांचा जो डिफेन्स आहे एवढा कमकुवत असताना किंवा एवढा संधी देतील असं वाटलं नव्हतं, परंतु ती संधी दिली आहे. संस्कार मैदानात दाखल झालेत. राजू टायगर आरोंदा दुसऱ्या बाजूला दानिश इलेव्हन देवबाग यांच्यातील ही मॅच आहे. देवगडचे सुपुत्र आणि वरळी मुंबईचे युवा समालोचक सिद्धेश देखील आज आमच्याशी जोडले होते. सिद्धेश शिंदे. यस दाभोळे खोंडामा बाळूमामा मंदिर. ओ वळवलाय बॉल. काय बॉलिंग करतायत. पहिल्या 3-4 बॉल झाले. रन मात्र आलेले नाहीये. मोठं लक्ष समोर आहे. डावखोरे आताच्या बॅटरसाठीचा आदर्श व चेंडू पाहायला मिळाला तिकडे. डॉट बॉल. चांगला बॉल. यावेळेला बॉल ढकलला गेलाय. पहिली धाव 5व्या बॉलवर आली आहे. 104चा पाठलाग करायचा आहे. रुपेश साटम यांच्याकडे सुद्धा एक महत्वाची जबाबदारी आणि दररोजपणे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतायत. धन्यवाद सर. आणि इकडे षटकार खेळला जातोय. ही मॅच संपलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेले आहेत आता 7. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रत्येकाची भूमिका आहे. कुणाला स्टेज दिलंय, कुणाला टीम दिल्यात, कुणाला खानपान विभाग आहे. तर प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. कुणाकडे पाहुण्यांचं स्वागत आहे. तर यंगस्टरनी सगळ्यांना प्रत्येकाला एक एक भूमिका दिली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहे, परंतु इकडे यंगस्टरचा मेंबर म्हणून काम करतोय. काही तर टीमच्या पाठीमागे 2-2 महिने लागलेत. काहींकडे लकी ड्रॉ डिपार्टमेंट आहे. शैलेश भुजबळ. विशाल यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि संस्कार मैदानाच्या आतमध्ये 7 झालेत. 105 करायचे. हार मानून चालणार नाहीये. प्रिन्स आलेत बॉलिंगसाठी. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने आणि पोचलाय देखील. अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅच बनू शकते. आपण 2 ओव्हरमध्ये सुद्धा 50 होताना पाहतो कधी कधी. सिमेंटची खेळपट्टी आहे. टेनेक्सचा बॉल आहे आणि त्याच्यामुळे अशक्य नाहीये. मित्र हो, आजच्या प्रमाणे उद्या देखील वेळेत यायचं आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर पोहोचतायत
आणि तिकडे पकडतात कॅच नागेश वाडेकर. विकेट आली आणखीन एक. आता जीवितला बॅटिंग करावी लागेल. संस्कार ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या ते मात्र बाद झालेत. विशाल मैदानात आतमध्ये आहेत. जीवित मैदानात दाखल झालेत. जीवित मॅच थोडीशी आता लांब चालली आहे, परंतु षटकार चौकार आले तर हेच प्रेक्षक जाणारे बाहेर थांबतील. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय आणि व्हाईट बॉल देखील कळवला जातोय. शंका होती प्रिन्सच्या मनामध्ये, परंतु केतर म्हटले नाही. बरोबर आहे. खराब बॉल टाकलाय, परंतु केतनने चांगले एफर्ट्स दाखवले. पाठीमागे बॉलला अडवण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. तेरा धावा धाव फलकावर. 104चा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष समोर आहे. आता आडव्या बॅटने खेळायला गेले इकडे आणि अगदी बाहेर देखील निघतायत. जीवित विकेट नंबर आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळत आहे. काय बॉलिंग केली जाते, जबरदस्त. मोठ्या टार्गेट समोर आहे, त्याचा दबाव पाहायला मिळाला. प्रसाद, गेल्याही वर्षी तुम्ही या स्पर्धेशी जुडलात. याही वर्षी आपण थोडीशी चर्चा करू. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 13 धावा धाव फलकावर आहे. यावेळेला थोडासा पुढे असणारा बॉल खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत नागेश वाडेकर. दुसरीचा कॉल हो नाही हो चाललं होतं आणि अशा वेळेला 2 रन कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. मंटीलाही खेळावं लागणार आहे इकडे. नागेश वाडेकर 105चा पाठलाग करायचा आहे आणि या 105चा पाठलाग करत असताना अजूनही जर पाहिलं तर 90 पाहिजेत. रिव्हर्स खेळले परंतु तिकडे फिल्डर आहेत. रन नाही मिळणार आहे. चांगली कामगिरी. डॉट बॉल आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 15 वरच थांबलेली आहे. मॅच आता एका बाजूला झुकायला लागलेली आहे. आर्यन मोहिलने थ्रो केला खरा, परंतु बराचसा लांब केला. उद्या सुद्धा आवर्जून सगळ्यांना यायचं आहे. फायनल मॅच आहेत. शेवटचा दिवस या स्पर्धेचा उद्या असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाया तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेचा आनंद आणि फायनल दिवसाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी या. 2 ओव्हर नंतर 16 झाले. 3 विकेट माघारी. प्रसाद, काय म्हणाल, या स्पर्धेशी तुम्ही जुडलात गेल्याही वर्षी याही वर्षी, आयोजनाबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नक्कीच सर, जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. गतवर्षी देखील या स्पर्धेची भव्यता आपण पाहिली. भरपूर प्रेक्षक गतवर्षी देखील आले होते फायनल डेसाठी आणि उद्या देखील ती भरपूर मोठी गर्दी आहे. यावर्षी आपण पाहतोय ती 4 व्हीलर सर्वांसाठी आकर्षण ठरली आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक इथे येत आहेत. जबरदस्त आपण आयोजन पाहतोय. हे कॉन्क्रीटचं विकेट, हे सपाट खेळपट्टी आणि सपाट आउटफील्ड
अनेक वैशिष्ट्ये राहिली आहेत या स्पर्धेची. 2 ओव्हर 16 झालेले आहेत. 24 बॉल 89. अजूनही प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकार खेळावे लागतील. पण हा बॉल पुढे होता आणि फेकून दिलाय सीमारेषच्या पलीकडे. मी आहे अजूनही मैदानात सांगतायत. सिक्सर. चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. अशा प्रकारचे स्ट्रोक आले तर अशक्य नाहीये. ओहो, आता लांबून खेचायला गेले. थोडासा लांबून कट केलाय. बॉल गेलाय यष्टीरक्षकांकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये हलकासा लेग कटर. त्यांच्या लेग कटरला बाउन्स देखील असतो. यावेळेला बंटी पुन्हा एकदा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलची हवाई यात्रा. सिक्सर. सिक्सची भाषा अशीच जर बोलत राहिले ना तर मॅच बनू शकते. जशी केतनने ज्या पद्धतीने नंतर स्ट्रोक खेळले, सहजगत्या कव्हर्सला समोर आणि अगदी चालत चालत मारले. कव्हर्सला तर अशा आरामात सिक्स मारलेत. जणू काही पॉवर प्ले सिक्स आहे की काय, अशा पद्धतीचे सिक्स मारत होते. आणि 55 मीटरचा सिक्स सुद्धा अगदी सहजगत्या मारत होते. पण ती मात्र एका बाजूने प्रयत्न करतायत. 21 बॉल 77. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर. ऑप्टमच्या बाहेर जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. 76 पाहिजेत 21 बॉल मध्ये. अँगल बनवला थोडासा लांबून. आता राऊंड द विकेट आणि मोठा टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 4. 29 धावांवर. उद्या ज्या चारही टीम जिंकलेल्या आहेत, म्हणजे आज जी जिंकेल, पहिल्या 3 दिवस ज्या जिंकलेल्या आहेत, 5 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आणि 5:30 वाजता सगळ्या कॅप्टनच्या समोर ड्रॉ केला जाणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. कुणाची मॅच कुणाबरोबर असेल याकरता. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि आणखीन एक विकेट. आशिषच्या खात्यात आणखीन एक विकेट. सगळ्यात जास्त विकेट कोणी घेतलेल्या आहेत ही यादी पाहायला सुद्धा भूपेश आम्हाला आवडेल. सुमिन डोंगरे देखील माघारी परत आहेत. एक मोठं लक्ष आहे आणि त्याच्या दबावाला बळी पडलाय संघ इकडे. केतन म्हात्रे नावाचं वादळ या मॅचवर आलं. एक मॅच मध्ये ते लवकर बाद झाले. तो सामना पराभूत झाले, परंतु त्यानंतर त्यांच्या टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज काय होणार सगळ्यांवर सगळ्यांचं लक्ष आहे. हो, पहिल्या नंबरवर आशिष मेहरोल विराजमान झालेले आहेत. राजू टायगर अरुंदा 9 विकेट. पहिला नंबर. हॉटेल वसंत विजय आमच्या बरोबरीने जर पाहिलं तर दिग्विजयजी कोळंबकर उपस्थित राहत आहेत. युवा उद्योजक, युवा मराठी उद्योजक, ख्यातनाम मत्स्य व्यावसायिक आणि हॉटेल व्यवसायातील सिंधुदुर्गामधील एक अग्रगण्य नाव. आणि इकडे मात्र एक मोठा फटका देखील खेळला गेलेला आहे.
हो, यंगस्टरचे एक प्रमुख असे सदस्य देखील आहेत. वा, विशाल एका बाजूने किल्ला लढवतायत. चांगला स्ट्रोक खेळलाय, पाहण्यासारखा स्ट्रोक होता. हो हो, आम्ही स्वामी रेसिडेन्सीचे सुद्धा आभारी आहोत. येस, बबलू भोसले साहेबांचं तर विशेष कौतुक करावं लागणार आहे. बबलूभाई, सॅल्यूट आहे तुम्हाला. 36 धावा, मॅच औपचारिकतेकडे निघाली आता. आज काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. 16 मध्ये 69. हो, बॉल बाहेर टर्न केला. निजाम मलिंगा, डॉट बॉल. पहिल्या 3 दिवस ज्या टीमने तिसरी मॅच हारली आहे त्या टीमने हाफ मारलाय. आता आज काय होणार आहे अजून बाकी आहे. कदाचित तसंच होतंय की काय याचं उत्तर मिळायला अजून 10-15 मिनिटं टाइम आहे. सगळ्यांनी टाइमावर यायचंय. 5चं रिपोर्टिंग, 5:30ला ड्रॉ आहे. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल हवेत. फिल्डर थोडेसे मागे राहिले आणि चौथी ओव्हर सुरू आहे. प्रसादजी काय म्हणाल? नक्कीच 14 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या सामन्यात आपण पाहिलं सातत्याने 3 दिवस जो संघ तिसरी मॅच पराभूत झालाय तो शेवटच्या मॅचमध्ये जिंकतोय. परंतु आज पाहूया काय होईल. अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 68 धावा षटकारामध्ये डील करावी लागेल, तर मोठे फटके मारावे लागतील. पुढचा बॉल वेस्ट स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघालाय सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. विशाल यांच्या बॅटमधून उलटा फुलटा फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर करतायत, लढावं लागेल शेवटपर्यंत. तुमचा विजय, तुमचा पराभव यापेक्षा तुम्ही कसे खेळलात, तुम्ही कसे लढलात याकडे जास्त लक्ष असतं सर्व प्रेक्षकांचं. आणि एक महत्त्वाचा नियम जो आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय, 4 व्हीलर कार देत असताना चारही टीमचा विचार केला जाणार आहे. जो पहिल्या दिवसापासून आपण अनाऊन्समेंट केली आहे. जो टॉपर असेल त्याला जाणार. मग तो टीम सेमीफायनलला पराभूत झालेली असेल तरीसुद्धा जो एका विकेटला 7 पॉईंट आणि एका रनला 1 पॉईंट या आधारावर आपण पॉईंट मोजणार आहोत. आणि जो टॉपर असेल तो, मग तो सेमीवाला असो किंवा फायनलवाला असो दे, त्या 4 टीमपैकी तो कुणालाही टॉपर असेल त्यालाच दिला जाणार आहे. नक्कीच उद्या 4 व्हीलर कोण जिंकेल आपल्याला नक्कीच समजेल. वेस्ट ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. तेवढ्याच तत्परतेने फेकी केले. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकच धाव. नक्कीच सर उद्या पाहिलं तर प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी असणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक पारितोषिके जिंकण्याची संधी देखील असेल. त्यामध्ये 2 व्हीलर, सोफा सेट, फ्रीज असे अनेक पारितोषिके. आजच्या रजनीमधील शेवटचा मुकाबला आपण पाहतोय. नक्कीच लकी ड्रॉच्या माध्यमातून अजून एक ऑफर येते. जो प्रेक्षक 10 तिकीट्स इथे विकत घेईल त्याला 1 तिकीट, एका वेळी 10 तिकीट विकत घेईल एकाच नावाने त्याला मात्र 1 तिकीट मंडळाच्या माध्यमातून फ्री आणि फ्री दिलं जाईल. 12 बॉलमध्ये आता 62 धावांची आवश्यकता असणार आहे. शेवटचा आजच्या दिवसातील मुकाबला यंगस्टार प्रीमियर लीग 2026. उद्या अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी जबरदस्त खेळाडू भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे उद्या खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मागकडे बदल होतोय. षटक क्रमांक 5वा फिरोज. पहिला बॉल हवेत खेळलाय, उडवलाय, पाठवलाय सीमा पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रयत्न चालू आहे तो विशाल शहाचे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला इथे पाठवलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय विशाल यांच्या बॅटमधून. अशाच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल विशाल यांना. प्रत्येक चेंडू
तर सीमारेषा पलीकडेच पाठवायचा आहे. पहा विशाल यांचे रिॲक्शन पहा. 11 बॉलमध्ये आता 56 धावांची आवश्यकता. ऑफडिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. थोडासा दबाव पिरियस ओव्हर देखील असणार आहे, कारण पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर आता वाईड बॉल टाकला गेलाय. धावसंख्या मोठी आहे. केतन म्हात्रे यांनी पहिल्याच इनिंगमध्ये तो खेळ आपल्या बाजूने झुकवला. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आज बबल नाईकची देखील चर्चा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होईल. त्याने देखील जबरदस्त सुरुवात केली. 8 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी. जो पाया रचायचा होता तो व्यवस्थित रचला गेला. ओढावड्याचा खेळाडू बबल नाईक तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक सुपरस्टार आहे. व्यवस्था आडवा बॅटने फटका खेळलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडू ओढवतोय. तोपर्यंत एकच धाव इथे पाहायला मिळते. नक्कीच सर पाहिलं तर बबल नाईकच्या नावावर यावर्षी अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे. एकाच दिवशी त्याने 3 अर्धशतकं केले आहेत. 2 अर्धशतकं घावनाळे येते आमदार चषकामध्ये आणि त्याच रात्री सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये देखील अर्धशतक केलं. म्हणजे एकाच दिवशी 3 अर्धशतकं. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. यंगस्टर प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. 4थी रजनी यस डियासची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून वाईड बॉलसाठी. आणि सातत्याने आपण आज पाहिलं तर DRS केतन म्हात्रे यांनी भरपूर DRS घेतले आणि सफल देखील ठरले आहेत. पाहूया काय डिसिजन येतोय पंचांचा. या थोड्याच वेळात आम्ही या डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यस इट इज वाईड बॉलचा इशारा आलाय. पण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता. एक्स्ट्रा बॉल आणि नंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल. बॅक टू बॅक वाईड बॉल पाहायला भेटतोय. पहिला ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, आता लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. फिरोज 5व्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. हीच मोठी धावसंख्या आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. हीच पहिल्या षटकापासून दबाव टाकला गेला. आशिष मेहरोल यांनी देखील आज जबरदस्त गोलंदाजी केले. आजची रात्र त्यांनी गाजवली. उलटॉस बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडवेल. तोपर्यंत एकच धाव. संत गतीने धावसंख्या पुढे जाते. यंगस्टर प्रीमियर लीग 2026चा आपण थरार पाहतो. यावर्षी 4 व्हीलर चे मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवली गेली आहे. आणि उद्या नक्कीच आपल्याला समजेल या 4 व्हीलरचा मानकरी कोण ठरेल. सिंगल धाव. इथं शेवटचे काही चेंडू बाकी राहिले आहेत. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 55 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. 6 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता असणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ. गोलंदाजीसाठी गोलंदाज केतन म्हात्रे. त्यांच्या बॅटमधून आजच्या रात्रीमध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. ते केतन गोलंदाजी माकडे सज्ज होत आहे शेवटच्या षटकासाठी. टीमचे कॅप्टन आणि समोर बॅटर असणार आहेत विशाल. एस केतन सज्ज झालेत. पहिला बॉल. पहिला बॉल उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार.
मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु विशालने ठरवलंय मी माझ्या टीमसाठी खेळणार आणि चांगली कामगिरी त्यांनी केली एका बाजूने. केतन यांचं स्वागत षटकाराने केलंय. याही वेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे एका धावेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. 32-33 धावा केल्या विशालने, 62. कुठेतरी 20 रन जास्त दिले या टीमने मी म्हणेल. एक 80-85 ची मॅच चांगली झाली असती. राजू टायगर आरोंदा या टीमने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. दानिशलेन देवबाग सुद्धा या शेवटच्या मॅचसाठी आली आहे म्हटल्यानंतर त्यांचाही खेळ चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जातो आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल. विशाल यांच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले. चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत विकी. हीच विकी देखील एक जबरदस्त बॅटर आहे. त्यावेळेस ऑन साईडला उडवलाय, पाठवलाय थेट आमच्या फोर व्हीलरकडे. 6 धावांसाठी षटकार. विकी यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतात, परंतु पहिल्या षटकापासून अशा फटक्यांची आवश्यकता होती. आणि आशिष मेरुल यांनी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली. पुन्हा एकदा वाह, शेवटच्या क्षणी का होऊन दे, परंतु जबरदस्त बॅटिंग विकी यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शॉर्ट अंबुलचा देखना फटका भरपूर उंच उडाला आणि थेट जाऊन अंधारामध्ये बुडाला. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. याही वेळेस आडव्या बॅटने पाठवलाय चेंडूला सीमा पार. हॅट्रिक पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी येऊन विकी यांनी देखील प्रभावित केलंय. जबरदस्त खेळ विकी यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळालाय. 3 बॉलला 3 षटकार. दाजी रेडकर साहेबांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन. राजू टायगर अरुंदा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. अहमदभाई टीम NB यांचंही विशेष कौतुक. आणि आजच्या रात्रीमध्ये बाजी मारताना पाहायला मिळाली आहे टीम इकडे. खूप दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळालं. जे आमचे लाईनमन आहेत त्यांना विनंती असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व खुर्च्या घेऊन यायचंय व्यासपीठाकडे. पंकज धुरी साहेब दानिश इलेव्हन देवबाग संघाचे संघमालक आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा केतन म्हात्रे आपण यायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे आपले सर्व कार्यकर्ते उद्याच्या नियोजनाची मीटिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला इकडे यायचं आहे. काहीतरी पारितोषिक आहेत जी अनाऊन्समेंट केलेली आहेत आणि आम्ही तुमच्याकडेच ठेवायला सांगितली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य आरोंदा शर्वानी शेखर गावकर मॅडम यांच्याकडून 2000 रुपये. राजू टायगर आरोंदा संघमालक दाजी रेडकर यांच्याकडून 2000 रुपये. आणि फरहान खान अली कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्याकडून बबल नाईक यांना 1000. आदरणीय पंकजी धुरी साहेब आपण यायचं आहे. दानिश इलेव्हन देवबागचे संघमालक आदरणीय पंकजी धुरिया आपला सन्मान आपण मुख्य म्हणजे करणार. पण व्हेरी वेल प्लेड गाईज. खरंच विकीने मन जिंकलं. अजून जर 20-30 धावा कमी असत्या तर मग धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. तर आदरणीय संतोषी तारी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पंकजी धुरी खूप चांगला संघ बांधला पण 3च फलंदाज खेळले. बाकी गोलंदाजी तर पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दानिश इलेव्हन देवबागची स्ट्रेंथ होती जी स्ट्रेंथ आपण पाहिली. आपण सुद्धा संघ बनवतायत खेळाडूंना संधी देतात आपला मनपूर्वक आभार आहे. संघमालक ही महत्त्वाची भूमिका कुठल्या आयोजनासाठी असते आणि ही भूमिका पंकजी धुरी साहेबांची. दानिश इलेव्हन देवबाग हा प्रत्येक स्पर्धेमध्ये ते संघ घेऊन येतात आणि आयोजकांना सहकार्य मिळतं. खूप सहकार्य करणं
त्यांनी पूर्ण भारतातले खेळाडू निवडून आणले होते या स्पर्धेसाठी आणि पहिले 2 सामने त्यांनी जिंकले, पण हा तिसरा सामना जिंकणं महत्त्वाचं होतं. पण असो, क्रिकेटचा खेळ आहे. आपल्याला पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा. चला बबल नाईक यायचे. धन्यवाद पंकजी, थँक्यू. चला बबल या आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि तो पुरस्कार